माझी निवड कशी झाली? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे माझी संयुक्त राजपत्रित गट ब यामध्ये सब रजिस्ट्रार ग्रेड 1, त्याचबरोबर सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर आणि पोलीस सब इन्स्पेक्टर आणि मंत्रालय कक्ष अधिकारी या पदावरती, या 4 पदावरती निवड झालेली आहे. आणि या पदामधून मी सब रजिस्ट्रार ग्रेड 1 हे पद चूज केलेलं आहे. तर ही निवड झाली हे आता सर्व लोकांना दिसतंय, परंतु या निवड करण्यामागे किंवा निवड होण्यामागे जो माझा खर्च प्रवास आहे तो मला माहिती आहे, माझ्या आई वडिलांना माहिती आहे, माझ्या आजी आजोबांना माहिती आहे, माझ्या आईला माहिती आहे. त्याचबरोबर हा केंद्र जे गाव आहे, केंद्र गावाच्या लोकांना सुद्धा माझा प्रवास माहिती आहे. मी लहान असताना जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेतलं. जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत असताना मी सर्व शिक्षकांचा आवडता विद्यार्थी होतो. शाळेमध्ये कवायत असतो, परिपाठ असतो, परिपाठामध्ये सर्वप्रथम मी पुढे असायचो. परिपाठामध्ये इन्स्ट्रक्शन देणं असतो, कवायतीमध्ये इन्स्ट्रक्शन देणं असतो, कवायत करताना मी सर्वप्रथम पुढे असायचो. त्यामुळे तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी लहानपणापासूनच शिक्षकांचा आवडता विद्यार्थी व्हायचा. शिक्षकांचा आवडता विद्यार्थी म्हणजे कोण असतो? जो शिक्षकांच्या आज्ञा पाळतो, अभ्यास करतो, अभ्यासामध्ये सातत्य ठेवतो, वर्गामध्ये पहिल्या बेंचवरती बसतो, पहिल्या बेंचवरती बसून शिक्षकांनी जो परिपाठ दिलेला आहे तो परिपाठ पूर्ण करतो. आणि ह्या गोष्टी मी नियमित वेळेमध्ये पूर्ण करत असतो. जरी माझे वडील मला बँड वाजवायला घेऊन जायचे, मी वडिलांना कधीच बँड वाजवण्यासाठी नाही बोललो नाही. का नाही बोललो? की जे पैसे बाहेरच्या लोकांना द्यायचे आहे ते पैसे जर मी बँड वाजवायला गेलो तर ते पैसे आमच्या घरामध्ये येतील आणि ते पैसे माझ्या शिक्षणासाठी खर्च होतील. म्हणून मी बाहेरच्या लोकांना कधी बोलवलं नाही आणि वडिलांना कधी नाही बोललो नाही. तर शाळेमध्ये जायचो मी, बँड वाजवायला गेल्यानंतर माझे शिक्षक मला घरी न्यायला यायचे, की वडिलांना बोलायचे की तुमचा मुलगा खूप हुशार आहे, तुम्ही त्याला बँड वाजवायला पाठवू नका. पण वडील बोलायचे की मॅडम आमची परिस्थिती नाही, जर त्याला नेलं नाही तर आम्हाला बाहेर पैसे द्यावे लागतील. मग मी शिक्षकांना बोलायचो की ठीक आहे, मी आज जरी वाजवायला गेलो तर मी माझा आजचा अभ्यास मग उद्या पूर्ण वेळेत पूर्ण करेल. आणि मी वर्गामध्ये सगळ्या इयत्तांमध्ये 1ली पासून ते 10वी पर्यंत कायम टॉपचा किंवा हुशार विद्यार्थी राहिलेला.